हॅलो मित्रांनो, नमस्ते, नमस्कार नमस्कार. हे पहा, ही आमची शेती, ही आमची विहीर आहे, पाण्याची फार मोठी विहीर आहे. देखो, प्रचंड असं पाणी असतं या विहिरीला, पाणी काही निघत नाही. आणि आता तर खूप पाऊस चालू झाला, त्या पावसामुळे ना फार मोठं या विहिरीला पाणी आलेलं आहे. शेतीला आमच्या भरपूर पाण्याचा पुरवठा होतो, याच्यामुळं खूप छान पाणी आहे. पिण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. बघा, ही सगळी फार मोठी अशी विहीर आहे. या विहिरीच्या कडेला बघा, हे चिक्कूचं झाड आहे, एकदम नंबर 1. एवढे प्रचंड चिक्कू, तिथं घराशेजारी एक फार मोठं चिक्कूचं झाड आहे. आणि एवढे चिक्कू लागत आहेत ना की आमच्याकडं खाऊन खाऊन कंटाळतात. सगळ्या नातेवाईकाला देऊन सुद्धा ते चिक्कू शिल्लक राहतात. इतके चिक्कू, 2 झाडाचे चिक्कू एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणात, इतके चिक्कू आहे बघा. एवढं मोठं झाड झालं बघा. ही शेती आमची, ही ऊसाची शेती, प्रचंड चांगली शेती, अगदी प्रचंड उत्पादन त्या ऊसाचं. 70 टनाच्या आसपास एकरी उत्पादन पडतं. ऊस पण चांगला आहे, पाणी भरपूर असल्यामुळं काहीच अडचण येत नाही. आणि हे याच विहिरीचं पाणी बघा मित्रांनो, या विहिरीचं पाणी. आणि निश्चित चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आम्हाला उत्पादन मिळतं. हे आपल्याला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. कारण शेती असणं आजच्या काळात अतिशय आवश्यक आहे आणि काळाची गरज आहे मित्रांनो. जो शेतीशी निगडीत आहे तो गावातील सोसायटीशी निगडीत असतो, ते सोसायटी बँकेशी निगडीत असते, जिल्हा बँकेशी. जिल्हा बँकेकडून साधारण सोसायटीला कर्ज दिलं जातं, सोसायटीकडून ऊसासाठी कर्ज दिलं जातं. तीच सोसायटीचा प्रतिनिधी असेल तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून बँकेच्या संचालक मंडळासाठी सुद्धा प्रतिनिधी म्हणून त्याची निवड केली जाते, आहे ना. तेच साखर कारखान्याशी संबंधित असतात. त्यामुळं एक सहकाराचं जाळं निश्चित ऊसाच्या माध्यमातून आपल्याला तयार होतं. म्हणून शेती ही काळाची गरज आहे. थँक्यू मित्रांनो, हे आपल्याला दाखवायचं होतं. संपूर्ण ऊसाची शेती या ठिकाणी आहे. प्रचंड 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 मोठ्या प्रमाणात आता ऊस वाढत चालला आहे. साधारण कारखाना ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू होईल. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये चालू होतो. साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तो ऊस जाईल. अशा पद्धतीने त्याला त्या बाजूला आमचं घर आहे. पुढं नारळाची झाडं वगैरे आहेत ना तिथे समोर. हा सगळा ऊस या ठिकाणी आहे. ओके, थँक्यू गाईज, नमस्ते.